भाऊ, महापालिकेमध्ये जन्ममृत्यू दाखल्याच्या ज्या नोंदी असतात तिथं तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रकरण दाखल झाली आहेत. त्यापैकी 43 जी नावं आहेत ती बनावट स्वाक्षरीने होती आणि त्याच्यात बांगलादेशींचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काय सांगा? महापालिकेमध्ये आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास 43 म्हणजे प्रथमदर्शी अजून 43च आहेत. तर ती नावं म्हणजे त्यात बनावट सह्या आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता 50 होत्या, त्यातले 7 जिनेन आहेत. पण तपासणी करताना 43 जी नावं आहेत, 43 जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत. त्या सह्यासुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला तर कारण ठरलं की खरं बांगलादेशी इथे आलेले आहेत की काय. आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशा सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होतं आहे, सापडतं आहे, त्यावरून असं वाटतं आहे की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत, प्रथमदर्शी असं दिसतं आहे. आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे, सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे. उद्या किरीट सोमय्यासुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचलात तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी, चौकशी करण्यापेक्षा माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळगावला येत आहे. पोलिसांनी मात्र नकार दिलेला आहे, बांगलादेशशी काही संबंध नाही असं पोलिसांनी. मला वाटतं असं डाऊट आहे. आणि महापालिकेचे जे कागदपत्र ज्यावेळेला तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला ते सगळ्या बनावट सह्या आहेत. मग या बनावट सह्या कुणाच्या आहेत, कोण लोक आहेत हे, या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे. थोडी सखोल चौकशी करावी लागेल, त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल. हो, हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही ATSकडे दिली गेली पाहिजे का? काय वाटतं? मला असं वाटतं आहे प्रथमदर्शी तर मला असं वाटतं आहे की सगळं प्रकरण आता ATSच हँडल करत आहे. मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी ATSची चौकशी करते. मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं, म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल. पण सरकारमध्ये तुम्ही जे निर्णय शेवटी सोपवा म्हणजे आदेश द्यावा, आदेश मी माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना भेटणार आहे. उद्या कॅबिनेट आहे, त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी SITकडे द्यावी अशी मागणी करेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.